जालना जिल्ह्यामधल्या भोकरदन इथे गुत्तेदारीच्या वादामधून नाकोडा नगरमध्ये राहणाऱ्या शेख तालेब शेख रऊफ यांच्या घराला एका अज्ञात व्यक्तीने आग लावली आहे। 10 फेब्रुवारीच्या दिवशी ही घटना घडलेली होती। दरम्यान या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। दुचाकीवरून आलेल्या 2 आरोपींनी पेट्रोल टाकून त्यांच्या घराला आग लावली। दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी अनिल गावंडे पाटील याच्यासोबत अन्य एका आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच फरार आरोपींचा देखील आता पोलीस प्रशासनाकडून शोध घेतला जातोय। लाच प्रकरणाशी माझा संबंध आला तर राजीनामा देईन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये भाकरी फिरवण्याच्या तयारीत, पक्ष संघटना आणि मंत्र्यांमध्येही बदल केले जाण्याची शक्यता। कोकण पश्चिम महाराष्ट्राशिवाय अन्य भागामध्ये निवडणूक कामगिरी प्रभावी नसल्यामुळे शिंदे नाराज। तुम्ही 50 खोक्यांच्या आरोपांचे पुरावे द्या, मी चंद्रपूरमधल्या 1 कोटीच्या आरोपांचे पुरावे देतो। मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते रणजित देशमुख यांच्यासह तिघांच्या विरोधात नागपूर कोर्टाचा अटक वॉरंट। धनादेश न वटल्या प्रकरणाच्या सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाचा दणका। नव्या जीआरनुसार मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र, 24 अर्ज फेटाळले तर इतर अर्जांची पडताळणी सुरू असल्याची माहिती। पुणे विमानतळावरती 5 कोटी 42 लाखांचा गांजा जप्त। पुणे विमानतळ सीमा शुल्क विभागाची मोठी कामगिरी। पुणे विमानतळावरती सीमा शुल्क विभागाची धाड। मुंबईतल्या गोरेगावमधल्या डीबी वूड या 45 मजली टॉवरला लागली आग। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।